आई. नमस्ते. लुबिराई थेरपी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा आईंना. निर्मला बिराजदार. निर्मला बिराजदार. कुठून येत आहे? वडगावमधूनच येते. मला रेसिडेन्सी. काय त्रास होता तुम्हाला थेरपीला येणारी? 15-20 वर्षापासून सायटिकाचा त्रास होता आणि माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे 2019 ला. आता थेरपीला किती दिवसापासून येत आहे? 3 महिने झाले. 3 महिने झाले. काय फरक वाटतो शरीरामध्ये थोडंसं? खूप फरक वाटतो. माझं सायटिका दुखायचं जरा कमी 50% कमी झालेलं आहे. सुरुवातीला 2-3 दिवस घेतलं कसं वाटतं? छान वाटतं. थोडंसं दुखलं ना? दुखलं. नंतर थोडं एका पायासाठी आले मी, दुसरा पाय दुखायला लागला. म्हणजे असं ते सुधारणा प्रक्रिया म्हणतात त्याप्रमाणे ते झालं. तरी तुम्ही कंटिन्यू केलं? कंटिन्यू केलं. आता दोन्ही पाय दुखायचे कमी झाले. आता 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला एवढं छान वाटतं, एवढे पाय छान. कमी झाले. खूप छान वाटतं. बॅट थेरपी घेतली, किती टक्के रिझल्ट वाटतो? रिबॉन बेड थेरपी घेतली, पुन्हा चेअर थेरपी घेतली, पल्स पॅड लावले, सगळं म्हणजे सगळे थेरपी झालेले आहेत. छान वाटतं. 50%च्या वर रिझल्ट आहे. 50%च्या वर रिझल्ट आहे. 50%च्या वर म्हणजे किती? 60%, 70%? हां, 60%. 60%, 70% थोडंसं रिझल्ट आईला आहे. थेरपी घेऊन गेल्यानंतर 4-5 तास बरं वाटतं. नंतर थोडंसं दुखायला लागतं, पण मी इग्नोर करते. गोळी वगैरे घेत नाही त्याच्यासाठी. छान अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलाय. मग माझे इथे आई बाबा बसलेले त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्याच्यासाठी मी सांगेन की हे थेरपी सेंटर खूप छान आहे. दररोज नियमितपणे तुम्ही पण येत जा आणि थेरपी घेत जा. खूप छान आहे. फरक पडतो आणि पूर्णतः फ्री आहे. या थेरपी सेंटरचे जे MD आहेत डॉक्टर प्रेम जाधव सर, लकी सर, विजय सर, अविनाश सर, स्वाती मॅडम आणि ह्या तिन्ही रामेश्वरी मॅडम, अश्विनी मॅडम आणि नीलम मॅडम, या सर्वांचे मी खूप आभार मानते. प्रेम जाधव सरांना खूप खूप धन्यवाद देते, कारण त्यांनी या सगळ्या गरजू आईबापांसाठी म्हणजे हे केलेलं आहे. खूप म्हणजे त्यांनी खूप म्हणजे पुण्याचं काम केलेलं आहे. पूर्ण 150 सेंटरमधून त्यांना आईबापांचे आशीर्वाद मिळते. आईच्या हे आनंदात सुरुवात आहे, कारण की हे बघा, गोळ्या औषध घेऊन आपण बरं तर होतोच, पण कुठंतरी किती घेणार ते पण असं प्रत्येकाला वाटतं. पण आता थेरपीला आल्यानंतर आईला खूप छान असं वाटतं. आई तशा पण आरोग्य खात्यामध्ये होत्या, पण आता त्यांना इथं आल्यानंतर 80% तरी फरक पडलाय. आणि आता त्यांना असं वाटतंय, कसं असतं एखाद्याचा आनंद गगनात मावत नाही, तशा पद्धतीने आईला भरभरून वाटतंय. आपले जे सर आहेत, डायरेक्टर सर आहेत, ते मुलांप्रमाणे त्यांच्यासाठी काम करतात. त्याच्यामुळं कसं आहे, एका मुलासाठी ते खूप भावुक असतं, हो की नाही? तशा पद्धतीने आईला होते. आणि इथं आल्यानंतर खूप प्रेम जिव्हाळा मिळतो. भरपूर ऍक्टिव्हिटीज होतात, स्पर्धा होतात म्हणजे, आणि पुन्हा एक्झरसाइज ऍक्टिव्हिटी, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्यामुळे घरी जाऊच वाटत नाही. खूप छान वाटतं. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद देते.